नमस्कार, मी ॲडव्होकेट नीलिमा जोशी देशपांडे साकारच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या या पॉडकास्टसाठी आपल्याकडे आलेले आहेत साकारच्या कोषाध्यक्ष राधिका मुळे मॅडम आणि साकारच्या सचिव सौ सुचित्रा देशपांडे मॅडम, तुमच्या दोघींचा स्वागत आहे. तर मागच्या पॉडकास्टमध्ये आपण बघितलं की मुळात साकार काय आहे, साकार सुरू कसं झालं, म्हणजे 30 वर्षापेक्षा जास्त काळापासून साकार या छोट्या बालकांसाठी काम करत आलेलं आहे. म्हणजे निराधार बालकांसाठी दत्तक विधान प्रक्रियेच्या थ्रू अनेक निराधार मुलांना स्वतःचं हक्काचं घर देत आलेलं आहे. तर साकार ही माहिती आपण घेतली, त्यासोबत मंथन हा जो प्रोजेक्ट, म्हणजे मी जसं मागे पण म्हटलं, साकार फक्त दत्तक विधान करणारी संस्था नसून सामाजिक भान ठेवणारी संस्था आहे. आणि हे सामाजिक भान ठेवताना विविध उपक्रम साकार राबवत असतं. जसं मंथन आहे, क्षितिज आहे, लक्ष आहे आणि असे अनेक उपक्रम साकार राबवतं. तर त्यातला मंथन बद्दल आपण बोललो की मंथन म्हणजे काय आहे, तर पर्टिक्युलरली अडॉप्टिव्ह पॅरेंट्ससाठी हा सुरू केलेला आपला उपक्रम आहे. आणि त्याच्या अंतर्गतच आपण हे सगळे पॉडकास्ट घेत आहोत, जिथे विविध तज्ज्ञ आपल्याला सल्ला पण देणार आहे आणि आपल्या प्रश्नांची उत्तर पण देणार आहेत. तर आज आपण ह्या पॉडकास्टचा मूळ उद्देशच असा आहे की साकारची माहिती आपण घेतली, पण साकारचं काम कसं चालतं, म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क तर आहे, पण मुळात पहिला प्रश्न असा येतो की बालक जे येतात ते कसे येतात साकारमध्ये, जी बाळ साकारमध्ये येतात ती कशी येतात, तर याची थोडीशी माहिती आज आपण घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न सुचित्रा मॅडमला असा आहे की साकार ही संस्था इतके वर्ष काम करत आहेत, तुम्ही एवढ्या वर्षापासून साकारशी जुडलेले आहात, तर साकारमध्ये बाळ येतात ती कशी येतात, ही त्याची थोडी माहिती तुम्ही आम्हाला द्या. त्याचं काय असतं की साकारमध्ये 3 प्रकारांनी बाळं येतात. ओके. म्हणजे रेलिंग फिश जी असतात ती म्हणजे जैविक मातापित्यांनी सोडलेली बाळं असतात. आणि दुसरा प्रकार जो असतो की अबॅन्डन्ड म्हणजे पोलिसांना सापडलेली बाळं. आणि तिसरा जो प्रकार आहे तो टेम्पररी शेल्टर. तर आता मी तुम्हाला एकेकाबद्दल माहिती सांगते. ओके. रेलिंग म्हणजे जैविक पालकांनी सोडलेली जी बाळं असतात ती म्हणजे ज्या मातापित्यांना किंवा मातेला नको असतात ती बाळं आमच्याकडे येतात. आणि ते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक ते आमच्याकडे आणून सोडतात. आणि मग त्याच्यानंतर त्याची एक प्रोसिजर असते, CWC समोर जाऊन त्याचं ते हक्क सोडचं त्यांचं हे लिहून घ्यावं लागतं आपल्याला. म्हणजे CWC म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटी असते, सरकारची एक चाइल्ड वेलफेअर कमिटी असते. ओके. आणि त्याद्वारेच बाळं आपल्याकडे येतात. हे 1 पॉइंट हे आहे की तेथूनच आपल्याकडे बाळं येतात. आणि फ्री फॉर अडॉप्शन म्हणजे आपण त्यांच्या आदेशानेच आपण ती बाळं दत्तक देऊ शकतो, अशी ही प्रोसिजर आहे. ओके. तर जेव्हा जैविक पालक म्हणजे बायोलॉजिकल पॅरेंट्स. ओके. म्हणजे मोस्टली कुमारी माता की ज्यांना ते मूल नको असतं, कारण ते काही अपघाताने ते मूल त्यांना होणार असतं, तर ते त्यांना नको असतं. बरोबर. ते बाळ ते सोडायची त्यांची इच्छा असते. आणि मग ते जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांच्याकडनं एक फॉर्म लिहून घेतो आणि त्यांना CWC समोर घेऊन जातो. आणि CWC समोर त्यांना त्याच्यावर सही करायला सांगतो. बरोबर. पण तरीही त्यांनी जरी आज आपल्याला लिहून दिलं तरी सुद्धा 2 महिनेपर्यंत त्यांचा त्या बाळावर जैविक पालकांचा अधिकार असतो कायद्याने. बरोबर. त्याचं कारण असं आहे की आज त्यांना कुठल्या तरी मनस्थितीमध्ये त्यांना वाटलं की मी बाळ सांभाळू शकणार नाही, म्हणून त्यांनी ते बाळ सोडलेलं. पण असं वाटलं नंतर 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, 15 दिवसांनी की नाही, मी हे बाळ सांभाळू शकते. तर त्यांचं म्हणजे बायोलॉजिकल पॅरेंट्सचा, जैविक पालकांचा पहिला अधिकार. बरोबर. प्रत्येक बालकावर जैविक पालकांचा पहिला अधिकार असतो. आणि मग समजा 2 महिन्याच्या आत त्यांना असं वाटलं तर ते परत CWC समोर एक अर्ज देणार की आम्हाला हे बाळ परत हवंय. तर त्यांना ते मिळू शकतं, पण ते असंच आपण नाही देऊ शकत. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा त्यांचा होम स्टडी करावा लागतो. आणि ते बाळ ते सांभाळण्यासाठी सक्षम आहेत का, म्हणजे की तिची आर्थिक स्थिती कशी आहे, तिच्या घरामध्ये कोण आहे, तिच्याबरोबर कोण मदत करते तिला, वगैरे वगैरे, असं सगळं पाहून त्याचा रिपोर्ट आपल्याला CWC समोर दाखल करावा लागतो. आणि मग CWC निर्णय घेते की हे बाळ तिला परत द्यावं का नाही द्यावं ते. आणि आपण हे CWCच्या आदेशाचे पालन करत असतो. ही झालं पहिला प्रकार. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अबॅन्डन्ड बेबीज. बरोबर. अबॅन्डन्ड बेबीज म्हणजे पोलिसांना सापडलेले बाळ.
पोलिसांना सापडलेली म्हणजे काय की ज्यांना नको असतात ते काय करतात की कुठेही टाकून देतात बाळ. म्हणजे असंच पुन्हा म्हणजे कुमारी मात्यांचं बाळ असतं, तिला समाजामध्ये स्थान नाही असं तिला भीती वाटते आणि म्हणून ती कुठेतरी टाकून पळ काढते आणि मग ती पोलिसांना सापडतं बाळ. आणि मग ते कुठल्या तरी आधी अशा सामाजिक संस्थांमध्ये, साकारसारख्या सामाजिक संस्थेमध्ये आणून देतात ते बाळ. आणि मग त्याच्यानंतर त्याची प्रोसिजर सुरू होते. पहिलं काम आपलं काय असतं संस्था म्हणून, तर बाळाला आधी संरक्षण देणे. बरोबर. हे आपण करतो. मग त्याच्यानंतर आपल्याला ती सगळी प्रोसिजर फॉलो करावी लागते. म्हणजे की FIR दाखल करावा लागतो. त्याच्यानंतर पेपरमध्ये जाहीर प्रकटन द्यावं लागतं, बाळाच्या फोटो सगळं आणि बाळ कुठे सापडलेलं आहे याबद्दल आपल्याला सगळं द्यावं लागतं. आणि त्याची वाट पाहावी लागते 8 ते 10 दिवस, आपण जेवढा वेळ त्याच्यामध्ये हे केलेला असतो. आणि मग त्याच्यानंतर पोलीस त्याचा तपास करतात आणि पोलिसांना जर काही हाती लागलं तर ते त्या पालकांपर्यंत पोहोचतात. अथवा एक मिनिमम म्हणजे कमीत कमी 4 महिन्यांचा वेळ असतो की तेवढं तरी कमीत कमी आपल्याला वाट पाहावी लागेल, तेवढ्या वेळात कोणी सापडतंय का. मग म्हणजे मला असं विचारायचं आहे, रिलिंग्विश बेबी जेव्हा आहे त्याचा तुम्ही 60 दिवसात म्हणजे 2 महिन्याचा म्हणलात, पण अबंडंट बेबी असेल तर त्याचा कालावधी थोडा जास्त आहे. कालावधी कमीत कमी 4 महिन्याचा असतो. ओके. म्हणजे 4 महिन्यात जर पोलिसांनी आपल्याला अफायनल अहवाल दिला तर ते बाळ, मग तो अफायनल अहवाल पुन्हा आपल्याला CWC समोरच जावं लागतं. बरोबर. आणि आपल्याला असं सांगावं लागतं, दाखवावं लागतं की हे पोलिसांनी याचा तपास केलेला आहे आणि ह्यांच्या पालकांचा कुठेही शोध लागलेला नाही, तर करता याचं पुनर्वसनासाठी याचा तुम्ही विचार करू शकता. आणि मग CWC आदेश देते आपल्याला की ह्याचं तुम्ही दत्तकाद्वारे पुनर्वसन करू शकता. मग तिथून आपलं काम सुरू होतं. त्यांना मग ते बाळ कारावर अपलोड होतं, मग त्याला पेरेंट्स येतात आणि पुढचं म्हणजे ते दत्तकाची जी लिगल प्रोसिजर आपण फॉलो करतो तशी. आणि तिसरा जो प्रकार आहे तो टेम्पररी शेल्टर, म्हणजे तात्पुरत्या निवासासाठी. तात्पुरता निवास म्हणजे काय, तर ज्यांच्या घरी बाळ सांभाळणं शक्य नाही पण त्यांना ते बाळ सोडायचं पण नाहीये. बरोबर. म्हणजे असं अशी जर बाळ असेल तर मग ते म्हणतात, अर्ज देतानाच असं देतात की सध्या आम्ही बाळ सांभाळू शकत नाही आणि ते संस्थेमध्ये सांभाळण्यात यावं आणि परत आम्ही घेऊन जाऊ. आणि मग ते तात्पुरत्या निवासासाठी आपल्या संस्थेत दाखल होतात. त्यांना आपण दत्तक नाही देऊ शकत. बरोबर. ते फक्त आपण त्यांचा सांभाळ करायचा हे आपलं काम असतं. पण जोपर्यंत ते संस्थेत आहेत आणि ते ज्या वयाचे आहेत त्या वयाच्या ज्या गरजा आहेत त्या आपण पूर्ण करायला पाहिजेत संस्थेने, आणि ते आपण करतो. पण साधारणतः मग आता 0 to 6 years आपलं साकारची हे आहेत, तर मग हे टेम्पररी शेल्टरचे जे बेबीज आहेत ते पण त्याच वयोगटात असतात का? हो. 6 वर्षापर्यंत. 6 वर्षापर्यंत. ओके. म्हणजे आपल्याकडे जर ते 2 वर्षाचं असताना आलं तर ते पुढे 4 वर्ष राहील आपल्याकडे. आणि जर ते 3 वर्ष म्हणजे जसं असेल तसं. पण 6 वर्षानंतरही त्याच्या पालकांनी त्याला नेलं नाही, म्हणजे ते म्हणाले आत्ताही आम्ही देऊ शकत नाही, सक्षम नाही आहोत आम्ही सांभाळण्यासाठी, तर मग ते संस्थेतून ट्रान्सफर होतं की त्याच्या पुढची जी संस्था असते 6 ते 12 वयाची त्या संस्थेमध्ये त्यांना दाखल केलं जातं. ओके. पण आता याचा जोडून एक असा प्रश्न मला पडला असा की असं झालं की त्या पालकांना अचानक असं वाटलं की नाही, हे मूल आम्ही नाही सांभाळू शकत आहे, तर मग ते रिलिंग्विश डेटच्या माध्यमातून करू शकतात का अडॉप्शन साठी विचार त्याचा? हो, अगदी असं होतं. आणि असं झालेलं पण आहे की बरेच वेळेला त्यांना सुरुवातीला वाटतं की आपण हे बाळ परत नेऊ शकू, पण नंतर कालांतराने त्यांच्या लक्षात येतं की आम्हाला शक्य नाहीये बाळ नेणं. आणि मग ते काय करतात की मग ते आपल्याकडे येतात आणि ते म्हणतात की नाही, आम्हाला काही शक्य नाहीये आणि हे आम्ही सोडून द्यायला तयार आहोत. मग पुन्हा ती रिलिंग्विशची प्रोसिजर करायला लागते. बरोबर. म्हणजे जैविक पालकांची जी असते तीच, म्हणजे त्यांच्याकडनं फॉर्म भरून घ्यायचा आणि CWC समोर दाखल करायचा. मग त्याच्यानंतर पुढे 2 महिने आपल्याला त्यांची वाट पाहावीच लागते, त्यांचं मत बदलतंय का ह्याची. आणि मग त्याच्यानंतर ते फ्री फॉर अडॉप्शन होऊन मग त्या दत्तकासाठी कारावर अपलोड होणं, ही सगळी प्रोसिजर पुन्हा मग सगळ्यांची सारखीच असते. ओके. पण मला आता अजून एक असा प्रश्न पडलाय की हे तुम्ही अबंडंट सांगितलं, रिलिंग्विश कसं झालं ते सांगितलं, त्यानंतर टेम्पररी शेल्टरचं सांगितलं, पण बऱ्याचदा असं होतं की म्हणजे जे मिसिंग असतात, हरवलेले असतात, तर हरवलेले जर बाळ असेल आणि ते जर तुम्हाला म्हणजे पोलिसांना सापडलं तर मग ते पण टेम्पररी शेल्टरच्या अंडर तुमच्याकडे सोडतात का? मग त्याचं काही असं आहे का रिलेशन? छान प्रश्न विचारला तुम्ही. म्हणजे काय असतं, मिसिंग चाइल्ड पण पोलिसांना सापडलेलं असतं आणि ते अबंडंट म्हणून त्याला ट्रीट केलेलं असलं तरीही ते त्याच्या पालकांचा शोध चालू असतो मिसिंग चाइल्ड म्हणून. आणि ते मग पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यासाठी जास्त वेळ पण घेतात कधी कधी, कारण त्यांना माहिती असते हे कुठल्या तरी घरातलं मूल आहे आणि याला सांगता येत नाहीये आणि त्याचे पालक अजून आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीयेत.
तर ते मग अजून वेळ घेतात आणि जास्त शोध घ्यायचा प्रयत्न करतात. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा त्यांना त्याचे पालक सापडतात तेव्हा ते बाळ त्यांना आयडेंटिफिकेशन करून परत दिलं जातं. अशी काही घटना आपल्या बाबत घडलेली हो, झालेल्या आहेत. झालेली आहे. मिसिंग सुद्धा आपल्याकडे अगदी, राहिले होते. अगदी. आणि ते परत आपल्या घरी गेले. हो, आणि त्यामध्ये मग कधी कधी असं होतं की मुलांना फारसं सांगता येत नाही, पालक म्हणतायत की हे बाळ आमचं आहे म्हणून. मग त्यावेळेस डीएनए वगैरे केला जातो. ओके. हा, आणि डीएनएचा रिपोर्ट आल्यानंतर मग त्यांना त्याच्या सुपूर्द केलं जातं. बरोबर, म्हणजे पूर्ण शहानिशा करूनच त्या पूर्ण बाळाला शहानिशा सुपूर्द केलं आणि जातं. पूर्ण प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय आपण आपल्याकडे आलेलं बाळ आपल्याला जरी माहीत असलं हे त्याचेच पालक आहेत तरीही देता येत नाही. बरोबर, म्हणजे अगदी पूर्ण ह्याच्यानेच काम करावं. प्रोसिजर. येस. तर आता माझा पुढचा प्रश्न राधिका तुला असा आहे की ही झाली बालकांबद्दलची माहिती, पण आता हे जे अडॉप्टिव्ह पॅरेंट्स आपल्यापर्यंत पोहोचतात तर हे कशा माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतात याची थोडी काही माहिती देता येईल का? नक्कीच. कसं ना निलिमा, जेव्हा आता बाकी तर पॅरेंट्स आपले रजिस्टर्ड असतात, पण ज्यांना वाटतंय की आता आम्ही अडॉप्ट करावं तर त्यांना रजिस्ट्रेशन करावं लागतं. काराची एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती करायचं असतं. आणि त्याच्यात त्यांची काही प्रश्नावली आहे, त्यांना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते, जसं आधार कार्ड आहे, फायनान्शियल तुमचे 3 वर्षाचे तुम्हाला बँकेचे स्टेटमेंट, IT रिटर्न्स वगैरे द्यावे लागतात. तर हे सगळे कायदे म्हणजे कागदपत्रांची पूर्तता करायची. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा रजिस्ट्रेशन केल्यावरती मग ज्या संस्थेशी ते त्यांनी हे केलेलं असतं ती संस्था त्यांच्या घरी जाऊन त्यांचा होम स्टडी करते. ओके. आणि मग होम स्टडी मध्ये मेन म्हणजे घर कसं आहे, घरातलं वातावरण कसं आहे, नवरा बायकोंचं कसं पटतं, त्यांची मानसिकता काय, त्यांचे दोघांचे भांडणं होत असतील तर माघार कोण घेतं, म्हणजे या अशा छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा सगळा पूर्ण की ज्याच्यावरून त्यांच्या घरात काय वातावरण आहे किंवा त्यांच्या घराची काय पद्धत आहे ही लक्षात येईल की आपलं बाळ तिथे व्यवस्थित राहू शकेल की नाही, हे त्याच्यावरून लक्षात येतं. त्याच्यासाठी हे गरजेचं असतं. त्याच्यानंतर तुमचं घर कुठे आहे, घरापासून रिक्षा कुठे आहे, बस स्टँड कुठे आहे, रेल्वे स्टेशन कुठे आहे, किंवा जवळ हॉस्पिटल आहे की नाही, जवळ स्कूल आहे की नाही, दोघं जॉब करत असतील तर तुमच्या घरी बाळाला कोण सांभाळणार, हे पण सगळं त्याच्यात बघितलं जातं. आणि मानसिकता तुमची मानसिकता ते बाळ घेण्यासाठी तयार आहे की नाही हे सगळं. पण आता हे जे सगळं एवढा अभ्यास जो केला जातो हे कोण करतं, म्हणजे सोशल वर्कर जातात आपल्या सातारमध्ये सोशल वर्कर. आणि हे तर पाहिलंच जातं. त्याच्याबरोबर तुमच्या फॅमिलीचं तुम्हाला सपोर्ट आहे की नाही. ओके. आणि शेजार पाजार कोण राहतं, शेजार पाजारांचं काय आहे, तुमचं रिलेशन्स कसे आहेत, हे पण सगळं पाहिलं. म्हणजे टोटल फक्त आर्थिक स्तरावर न बघता त्यांचं सोशल बिहेवियर, सोशल, मानसिक, भावनिक सगळं सगळं पाहिलं जातं. म्हणजे साकार हे एकदा मूल आपल्यापर्यंत आल्यानंतर जसं काय म्हणतात, मला एकदम आता सुचलं, जसं आपण मुलीची पाठवणी करताना जशी शहानिशा करतो तसं बाळ हे प्रत्येक त्याच्यापेक्षा जास्त शहानिशा ही या माध्यमातून होते. आणि बाळ कशा पद्धतीने सुखरूप पद्धतीने त्या आणि त्याचं पुनर्वसन कशा चांगल्या पद्धतीने त्या अडॉप्टिव्ह पॅरेंट्सच्या घरी होईल यासाठी साकार पूर्णपणे कार्यशील असतं. म्हणजे अगदी त्याच्या येण्यापासून ते बाळ परत सुखरूप हातापर्यंत पोहोचेपर्यंत. तर मला आता हा प्रश्न तुम्हाला दोघींनाही विचारायचा आहे की ही सगळी जी काही प्रोसिजर चालते ती सगळी लिगल चालते, बरोबर? तर लिगल जेव्हा होते तेव्हा ही प्रोसिजर कुठून होते, म्हणजे कोर्टा थ्रू होते का कशी होते? नाही, सध्या तरी कोर्टा थ्रूच होतीये, पण आता बहुतेक नियम काही बदलत आहेत. तर आता DM कडून होणार असं अजून म्हणजे लेखी आलेलं नाहीये, पण आम्ही ऐकिवे की आणि जे DM कडनं जरी आली किंवा तशी जरी झाली तरी आपण जसं आहे ते आपण सगळ्या रूल्स आतापर्यंत फॉलो, म्हणजे सुरुवातीला फोस्टर केअर एग्रीमेंट असतं, बरोबर, त्याच्यानंतर असतं व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर असतं त्यांची ऑर्डर येते, ऑर्डर आल्यानंतर मग त्यांचं बर्थ सर्टिफिकेट, ही नॉर्मली प्रोसिजर. बरोबर, म्हणजे अगदी बर्थ सर्टिफिकेट म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा विषय होतो की एका बाळाला साकारमध्ये येताना जसं आपण मागे बोललो तसं की राधिका आतापर्यंत आलेल्या सगळ्या बाळांची नावं ठेवत आलेली आहे की त्यांना छान सुंदर असं नाव देत आलेली आहे आणि त्या नावाला परत आडनाव लावून त्याचं खऱ्या अर्थी बर्थ सर्टिफिकेट साकार थ्रू तयार होतं आणि मग ते त्या पालकांपर्यंत बर्थ सर्टिफिकेट पर्यंत संस्था त्यांना मदत करते. म्हणजे पूर्ण एक
प्रवास त्या बाळाचा संपूर्ण तुम्ही करतात. आणि आणखीन एक आहे त्याच्या पुढे की 2 वर्ष त्या बाळाचा आपल्याला फॉलोअप घ्यावा लागतो. दर 6 महिन्यांनी सोशल वर्कर जाऊन त्यांचा फॉलोअप घेते की बाळ कसं आहे, तुमच्या घरात सूट होतंय नाही होतंय, हे सगळं तिथे पाहिलं जातं. असं 2 वर्ष त्यांचे फॉलोअप घेतले. आणि मग हा सगळा रिपोर्ट परत कोर्टाला पण सबमिट करावा लागतो. कोर्टाला सबमिट करावं. ओके. म्हणजे जी प्रोसिजर पूर्वी, आता मला थोडासा जो काय आठवतो काळ तो 2015 पूर्वी, पण काही केसेस मी स्वतः केल्यामुळे मला ते कल्पना आहे. आणि या सगळ्या गोष्टी इतक्या कॉन्फिडेन्शियल ठेवल्या जातात, याचा कुठेही बाध्यता बाहेर होत नाही. आणि इव्हन जे पॅरेंट्सनी रिलिंग्विश केलेलं असतं त्यांची सुद्धा कुठलीही माहिती ही बाहेर पडली जात नाही. साकारमध्ये त्याचं गुपित हे कायमच ठेवलं जातं. आणि अशा पद्धतीने ही संस्था इतकं चांगल्या पद्धतीने हे सगळं कार्य करत आहे. तर आता मला या पॅरेंट्स, या सगळ्या पॉडकास्टच्या माध्यमातून पॅरेंट्सला सांगायचंय की ही जी प्रोसिजर जी आहे, त्याचे काही SOPs जे आहेत ते सुद्धा या युट्यूबच्या माध्यमातून आम्ही तिथे टाकणार आहोत, जेणेकरून ती प्रोसिजर शॉर्टमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कशा कशा पद्धतीने ही प्रोसिजर होते. आणि ते आपल्या माध्यमातून आम्ही ते फ्लॅश करणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि ती माहिती जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर हे सगळं प्रोसिजर ऐकताना तुम्हाला जर कुठे काही प्रश्न असतील किंवा अजून फक्त याच्याच रिलेटेड नाही तर तुम्हाला अजून काही प्रश्न जर असतील तर तसे तुम्ही प्रश्न आम्हाला जर विचारले तर आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्हाला नक्कीच तुमच्या प्रश्नांचं निराकरण करू. आणि जसं आपण मागे जसं बोललो की साकारला पेडियाट्रिशियन येतात, त्यांची व्हिजिट होते, तर त्या पेडियाट्रिशियनचा जो सल्ला आहे तो पण आपण त्याच्यात घेणार आहोत. प्री अडॉप्टिव्ह काउन्सिलिंग, पोस्ट अडॉप्टिव्ह काउन्सिलिंग, ते सुद्धा आपण तज्ज्ञांच्या सल्ल्याने होणार आहे. असे अनेक उपक्रम, अनेक विषयांना घेऊन आपण या मंथन या प्रोजेक्टमधून येणार आहोत. तर नक्कीच मंथन ह्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हे बघत राहा आणि तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत येऊ द्या, हीच विनंती. धन्यवाद. आपण सगळे या पॉडकास्टमध्ये आला. धन्यवाद.